तुमचे नाव? वासुदेव चौगुले. तुम्ही आजची ही होळीची जी तयारी आसा ती तुम्ही कशी केल्या? ही आमची पारंपरिक दरवर्षी आमकां करची पडटा. ती माऊली देवस्थान हे आमची माऊली ही आमची ग्रामदेवता. तसेच ह्या खेड्यातले एक पूज्य दैवत. सगळे लोक तिका भयंकर मानतात. जशी आमची गेल्या वर्सा व्हडली 12 वर्साची जत्रा जाली. त्या हेतून 3 माऊली हेच्यो 3 भयणी आसात. चुगळे, कणकुंबी आनी कोदाळी ह्यो तिनूय एकीकडे भेटपाक येतात. दर 12 वर्सांनी तीर्थ येता सकलच्या देवळा कडेन आनी तेच्या नंतर 12 वर्सांक जत्रा ठरयली जाता. ती जत्रा येदी व्हडली जाता की गोवा, महाराष्ट्र आनी कर्नाटक ह्या तिनूय राज्यांतले तशेंच भायर दुसऱ्या राज्यांतले सुद्दां लोक येतात. पण इतली गर्दी आनी इतले भावीक येता. पण अशे वायट अशे गोश्टी कांय ना. पण बरे आनंदात उत्साहात सगळे कार्यक्रम जातात. आनी हो जो होळी किंवा शिगमो हो आमचो वार्षिक परंपरे प्रमाण आमी करता. भाद्रपद म्हयन्याच्या पुनवेक स्टार्ट जाता आनी 7 दिवसां नंतर तेजी सांगता जाता. तुम्ही आता ही जी होळी हाडल्या ती तुम्ही कशा तरेन हाडल्या? ती आदल्या दिसी आमकां हांगासर देवस्थानाच्या देवा फुडें आमकां गाराणे घालचे पडटा. वार्षिक गाराणे ते भयंकर व्हडले गाराणे ताका महागाराणे म्हणटात. आनी ते गाराणे जाल्या उपरांत सगळे गांवचो लोक एकत्र जमता. मागीर आमी ते सगळे ठरयतात. आतां हे सगळे भुरगे जे येयल्ले आसा गोवा, महाराष्ट्र, पुना, मुंबय सगळे कडेन कर्नाटक सगळ्या राज्यांनी जुळीमळे आसात ते सगळे ह्या निमित्तान एकत्र येतात आनी मागीर आनंदान हें करतात. लोक हांगासरलो सगळो गरीब पण तरी सुद्दां ह्यो सण येदे व्हडले हें करतात की तांकां भायर वचून खंय तरी आपले उपजिविका केल्या शिवाय जायना. तरी पण ह्या सणाक मुद्दाम आवर्जून येतात. Thank you.
आमी इश्टानो पळयले की असल्या तरेची होळी आमकां चडशी गोंयान पळोवपाक मेळना. हाच्या बद्दल आनी म्हायती जाणून घेवया. तुमची ही जी होळयेची परंपरा आसा ती केन्नासान चालू आसा? ही पूर्वजा पासून त्याचो इतिहास आमच्याकडे ना, पण हो गांव जेन्ना पळय स्थापन जालो, देवीची स्थापना जाली त्या पासून हे चालू आसा. तुम्ही हातू सुरवातच आमी देवीच्या नामस्मरण करता. तुम्ही हातून कितें बदल बी केला की आसा तशी पयली पासून तशीच चालू? तशीच चालू. हेतून धार्मीक आमी काय बदल करूंक ना. आता हे करमणुकीचे कार्यक्रम, नाटकां म्हणा किंवा इतर उमेदीन नाचपाचे, हे करपाचे ते करपाचे, हे दिवसे दिवस बदल जायत आसा. पण ही देवस्थानाची जी कामां आसा त्यातून आमी कांयच बदल करूंक ना. जी पूर्वपार चालून येयल्या तीच चालू आसा. तर इश्टानो आमी हांगासर लोकांचो भावार्थ पळयलो. तुमचो आतां हो जो शिगमो आसा तो कितले दीस चालू आसता आनी कसले कसले कार्यक्रम आसता? 7 दीस चालू आसा. आमी तुमकां आतां हे आमची जायरात दिल्ली आसा, तेजेर आमी ते जायरातीच्या हेणी सगळ्या लोकांक कळयता की बाबा तुमी, आमी विनंती करता की तुमी ह्या शिगम्याक येवचे आनी देवीचो प्रसाद घेवन तुमी पण कृतार्थ जावचे म्हणून आमी सगळ्यांनी जाहीर करता. आनी तरी सुद्दां कोणाक जाहीर करूंक नासली तरी सगळ्या लोकांनी खबर आसा की बाबा शिगमो हांगा व्हडल्या प्रमाणात जाता म्हणून ते लोक उमेदीन येतात हांगासर. तर इश्टांनो आतां आमी पळयलें की हांगासर लोक अशे एकवटान एकचारान सगळे हे करतात. तर तुमी हांगासर शिगम्याच्या निमतान जावपी गांवांतल्या वातावरणा बद्दल तुमी कितें उलोवंक शकता? गांवांतलें वातावरण म्हणजे हेच, आमी लोक सगळे शेतकरी. आतां भुरगे शिकलेले आसा, खूब जायते भुरगे शिकलेले आसा. हांगासरले इंजिनियर जाल्ले आसा, एडवोकेट जाल्ले आसा, शिक्षक आसा. आतां आमचो एकलो भुरगो काल मेडिकलाक डॉक्टर जाल्लो आसा. हांगासर खुबशे भुरगे बरे बरे शिकलेले आसा, पण ते आपले हांगासर कांय उपयोग जायना. खंय तरी गोंयान किंवा कर्नाटक, बेळगांव बिळगांव ह्या पुना मुंबय अशा ठिकाणाक रावून आपले हे करतात, पण हेका आवर्जून येतात.
आणि तुमचे दूर करून हवा असो लावा लावा नमस्कार. प्रेमनाथ गावडे. तुम्ही आज जी होळयेची तयारी आसा ती तुम्ही कशे तरेन केल्या? ही जी आमचे एक शिगमोत्सव जाता ह्यो पारंपारीक आमची लोककला संस्कृती त्याच बरोबर गोंय आमचें दायज कितें तें आमकां हांगाच्यान पळोवपाक मेळटा. आणि मागे थर्मोकॉल पाडून गयो त्याला बुडी लावा एक हाताचा एकच हात बाहेर बरं बरं तिकडे ठेवा इकडे आतून हा रेडा रेडा तुम्ही रेडा रे हा बस हो रे हो आमच्या जेन्ना पुर्वाचार पिढी पार जे चलता तेच अजून पर्यंत चल्लां आणि तेचें कार्य मोठ्या प्रमाणात आमच्या गावात घडटा. तशें पळयत जाल्यार आमचो भाग आहा तो निसर्ग संपन्न. हांगा असो आदिवास आसा जेचेर तुमकां सगळें नैसर्गीक कितें आहा तें हांगा पळोवपाक मेळटा. तुमी जर आजूबाजूक वयशात जाल्यार तुमकां दिसतलें की हांगा जे नैसर्गीक स्त्रोत आहा हे स्त्रोत ह्या भागाक फ्लरीश करता. मोठ्या प्रमाणात हांगा तुका लोककला पळोवपाक मेळटली, संस्कृती कितें ती कळटली, त्याच बरोबर हांगातली परंपरा कितें करतली. त्या खातीर हांगा येवन सगळ्याक एक अशें 4-5 दीस येवपाक जाय, हांगातल्यो गोश्टी पळोवपाक जाय. तेन्ना कळटा की हांगातली संस्कृती जी आहा ही भक्कम स्थान आहा हांगा.
आतां जी होळी हाडल्या न्हू ती तुमी कशे तरेन हाडल्या? हांगातली होळी पळयत जाल्यार तुमकां आतां आमचे ढोल ताशे पळयतले. ही पद्दत आसा, ही पद्दत तुमकां सगळ्या कडेन पळोवपाक मेळची ना. कारण ढोलाचेर जो आवाज येता तेज्या प्रमाणे तुका एनर्जी येता, उर्मी कितें आसता, उर्जा, आनी ही उर्बा घेवनच लोक फुडें वयता. कारण ढोलाचेर जेन्ना बडी पडटात तेन्नाच तुका कितें करपाचें तें तूं ठरयना, ती काटी ठरयता. म्हणजे हांगा देवाचें रूप तुका दिसता. कशा प्रकारे भुरग्यांनी कितें करपाचें, जाणट्यांनी कितें करपाचें, आनी तें तुका हांगा प्रत्यक्ष हांगा येयल्या नंतर पळयता. होळी चडयतना ज्या तरेन होळी वयर चडटा तेन्ना कशा पद्दतीचें वातावरण आहा तें तुवें प्रत्यक्ष हांगा पळयल्लें आहा. तो अनुभव घेवपा खातीर हांगा प्रत्यक्ष येवंक जाय. गांवच्या वाठार कितें, गांवची संस्कृती कितें ती हांगा तुमकां दिसता. सारकें तुमचे देवाचेर भावार्थ आसत जाल्यार चडशें आमकां सगळें हें करूं कशें दिसता. तशेंच तुमी हांगासर जे कामाचें नियोजन आसता तुमचें तें तुमी कशें करता? कितें कामाचें जें नियोजन आसता तुमचें हांगासर होळी हाडप हें करप तें तुमी कशें तरेन करता? कामाचें नियोजन ज्येश्ठ मंडळी जी आहा गांवची तें मार्गदर्शन करता भुरग्यांक. तुमी होळी हाडटना जर पळयत जाल्यार होळयेचें जें वजन आसा तें पळयत जाल्यार तुमकां पेलचें ना अशें दिसता. पूण विशिश्ट पद्दतीन सगळें जें कार्य आहा तें भुरगे करतात. कशा पद्दतीचें कितें करपाचें. तुमी आतां सादी गोश्ट पळयत जाल्यार जे वयर होळी चडटा तेजो जो दोरखंड आहा तो कशा पद्दतीन हाताळपाचो तें शिक्षण भुरग्यांक ज्येश्ठा कडल्यान मेळटा. हांगातले ज्येश्ठ जे आसा ते अनुभवी आहा, त्याच बरोबर भुरग्यांक योग्य मार्गदर्शन करता म्हूण आयज ही परंपरा फुडें गेल्लेली आहा. तुमी आतां ह्या गोंयकारांक जावं फुडल्या पिडयेक जावं फुडल्या जनरेशनाक तुमी कितें असो हें दिवंक सोदता, संदेश दिवपाक सोदता? प्रत्येक जे घटक आसात गांवांत तेंच्यांनी आपलें काम योग्य पद्दतीन करीत जाल्यार गांवची परंपरा, अखंडता, गांवची संस्कृती ही अबादीत रावतली इतली आशा म्हाका दिसता. त्याच बरोबर आमचें जें ग्रामदैवत आहा आनी ह्या आमच्या गांवांत जे सगळे जे देवता आहा ते योग्य प्रकारचें मार्गदर्शन जनतेक दिता, आशिर्वाद आसा तेंचो. म्हणून हे प्रत्येक कार्य योग्य पद्दतीन आनी योग्य दिशेन जाता. गोवावरून आलेले जे यूट्यूबर आहेत ते गेल्या वर्षी पण आमच्या या कार्यक्रमासाठी त्यांच्यानी पाठपुरावा केलेल्याबद्दल आमच्या गावच्या वतीनं, आमच्या चिगुळे गावच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की अशीच परंपरा पुढे नेण्यासाठी या यूट्यूबवाल्यांनी म्हणजेच या चॅनलवाल्यांनी आम्हाला सहकार्य करावं व आमची परंपरा पूर्णपणे अबाधित राहण्यासाठी खरोखरच त्यांचा एक मानाचा वाटा आहे तो त्यांनी खरोखरच पार पडावा अशी मी आमच्या गाववाल्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. काय
पाय लागतात एका तुमचे मासे येतात आमकां कित्याक विधी जावपाक कुठल्या वर्षा कोणा कोण गेल्या वर्षा घालू ना बरं बाई गेल्या वर्षा घालू कशी शूटिंग थांब फोटो काढून व्हिडिओग्राफी